नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रियंका पाटील शेळके। जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी। आतापर्यंत मी 2014 पासून तर आता 2023 पर्यंत भाजप सरकारला जी संधी दिली त्यांनी त्या संधीचं सोनं करायला पाहिजे होतं, पण त्यांनी संधीचं सोनं करण्याऐवजी शेतकऱ्यांचा पूर्णतः विनाश केला। तर त्यांना ह्यावेळेस मी कदापि माफ करणार नाही आणि माझा जो शेतकरी बांधव आहे, जो महाराष्ट्रातील माझा शेतकरी बांधव आहे, तो भाजपला कदापि मान्य करणार नाहीये। तो इतर पक्षालाच तो मतदान करणार। जो कांदा शेतकऱ्यांना कधी रडायला लावतो, कधी हसायला लावतो, जे शेतकरी कांद्याला पांढरं सोनं म्हणतात, त्याची सध्याची काय परिस्थिती आहे, खरी परिस्थिती काय आहे ती आपल्याला बघायची आहे। निर्यात बंदी हटवलं असं सरकार सांगते, गुजरातचा कांदा निर्यात केला जातोय असं देखील सांगते, मात्र महाराष्ट्रातला जो कांदा उत्पादक शेतकरी आहे तो अजूनही रडतोय, त्याच्या अजूनही समस्या आहेत आणि त्याच आपल्याला बघायच्यात। मी आता विळदमधील बाबासाहेब वाळके यांच्याकडे आलेली आहे। चर्चा करत असताना अनेक मुद्दे लक्षात आले। एक मुद्दा म्हणजे यंदाच्या वर्षी कांद्याला भाव नाही आणि त्यामुळे मुलांची फी भरण्यासाठी पैसे नाही आहेत असं दुहेरी संकट या शेतकऱ्यावरती ओढवलेले आहे। त्यांच्यासोबतच आपण बोलणार आहोत, त्यांच्या शेतात त्यांच्याच बांधावरती बसून या गप्पा मारतोय। माझं नाव शीतल बाबासाहेब वाळके। आम्हाला कांद्यात अजिबात परवडत नाहीये, एवढं माल करतो आणि याच्यात अजिबातच नाहीये। वातावरण खराब असल्यामुळे कांदा हा पोचलाच नाही अजिबात आणि आम्ही पोरांच्या शाळेमुळे फी भरण्याची आमच्यात ताकदच नाही। एक मुलगा एरोनॉटिकल इंजिनिअरिंग करतो तो पुण्यामध्ये आणि एक नॉर्थ स्टार ग्लोबल स्कूलला तिथं शिकतोय। आता तो 10th ला गेलाय। तिथं सुद्धा फी भरायला सध्या आता माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि जो एअरक्राफ्ट इंजिनिअरिंग करतो त्याला सुद्धा आता भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत। तर ते पैसे भरण्यासाठी मी आमच्या विळद गावातील खोपेश्वर पतसंस्था या पतसंस्थेमधून 1,20,000 रुपये काढलेत। ते हप्ते भरण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नाही आहेत। जर माझ्या ह्या कांद्याचे पैसे झालेच तरच मी त्या पतसंस्थेचा हप्ता भरू शकतो आणि माझ्या मुलांची जी फी आहे, जी आज एअरक्राफ्ट इंजिनिअरिंगला तो करतोय, तर ती फी आज भरू शकतो। अन्यथा मला काही दुसरा पर्याय नाही आहे। जे बाकीचे शेतकरी आहेत आत्महत्या करणे वगैरे हा गोष्ट याच्यात येत नाही आहे। ते शेतकऱ्यांनी केली पण नाही पाहिजे। पर्याय हा स्वतःच काढला पाहिजे, कारण जर तो पर्याय काढीत असेलच तरच तो शेतकरी हा शेतकरी राजा ठरू शकतो। जे मला लोन घ्यायच्या वेळेस मी गेलो SBI बँक म्हणून, सेंट्रल बँक म्हणून, त्यांनी मला सिबिल स्कोअर विचारला। तर सिबिल मी जर तिथं लोनच घेतलं नाही आत्तापर्यंत, माझं सिबिल वाढणार तरी कसं काय? त्यांनी मला आधी लोन दिलं पाहिजे, कमीत कमी 50,000 तरी लोन दिलं पाहिजे, तरच मी ते सिबिल तिथं बनवणार ना। जर मी लोनच घेतलं नाही त्यांच्याकडून तर माझं सिबिल स्कोअर कसं काय वाढणार आहे? ते मी पतसंस्था वगैरे किंवा माझं गोल्ड लोन करून मी असं आत्तापर्यंत माझ्या मुलांचं शिक्षण मी चालू केलेलं आहे आणि सुरू केलेलं आहे। जे भाजप सरकार होतं त्यांनी आत्तापर्यंत सगळा शेतकऱ्यांचा पूर्णतः म्हणजे नाश केला आहे, एवढंच मला सांगायचं आहे। एक मी माझ्या मुलांवर जी आज वेळ आहे, ही वेळ अशी आहे की शेतकरी असून सुद्धा माझ्या मालाला भाव दिलेला नाही यांनी। मी एकच शेतकरी असं नाही की माझ्या गावातील काही माझे जे शेतकरी बंधू आहेत त्यांची पण हकीकत अशीच आहे की त्यांच्या मालाला भाव नसल्यामुळं ते काही करू शकत नाही आणि मुलांना शिकू शकत नाही आहे। या 2024चं जे मी निवडून देणार आहे ते माझ्या पद्धतीनेच निवडून देणार, जे चांगल्या प्रकारे माझ्या शेतकरी राजाला चांगलं जगण्याची इच्छा देईल किंवा बळ देईल, अशा मी सरकारला निवडून देण्याचा प्रयत्न करेल। आत्तापर्यंत फक्त जे खासदार साहेब आहेत त्यांचा रस्ता, आता मी विळदगावचा रहिवासी आहे, विळदगावचा रहिवासी असून आता त्यांचं विखे कॉलेज इथून जवळच आहे, इथून जाता येताना ते ह्याच रोडने जातात। पण विळद गावात फक्त थांबत असतील फक्त त्यांच्या त्या स्टॉपवर, फक्त कुठं विळद फाउंडेशनला, पण विळद गावात कधी आलेले नाहीत। आले ते फक्त मध्ये आत्ता 2 किलो तांदूळ आणि साखरी घेऊन आले ते, त्यावेळेस फक्त काहीतरी 5-50 लोकांना ते साखर आणि डाळ काहीतरी वाटलं त्यांनी, तेवढ्यापुरतं आले ते, त्याच्यानंतर परत काय दिसले नाहीत। संपूर्ण गावाला नाही वाटप झाले, संपूर्ण गावाला नाही। जे त्या दिवशी तिथं हजर होते, मी पण गेलतो, मला पाहायचं होतं, मी स्वतः पण गेलतो। एक सरासरी 100-150 लोकांना त्यांनी ते वाटप केलं असेल आणि नंतर ते संपलं।
लगेच निघून गेले. गावाची आत्ता गावाची लोकसंख्या माझ्या 2800 ते 2900 असेल. आत्तापर्यंत मी 2014 पासून तर आत्ता 2023 पर्यंत भाजप सरकारला जी संधी दिली त्यांनी त्या संधीचं सोनं करायला पाहिजे होतं, पण त्यांनी संधीचं सोनं करण्याऐवजी शेतकऱ्यांचा पूर्णतः विनाश केला. तर त्यांना ह्यावेळेस मी कदापि माफ करणार नाही. आणि माझा जो शेतकरी बांधव आहे, जो महाराष्ट्रातील माझा शेतकरी बांधव आहे, तो भाजपला कदापि मान्य करणार नाही आहे. तो इतर पक्षालाच तो मतदान करणार.